तर हाय सगळ्यांना. कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींनो, हेडव लईच मोठा झाला तो, म्हणून मी हेडव हे केला. कारण मनातल्या गोष्टी तर तुमच्यासोबत मी शेअर केल्या ना, मला लय भारी वाटतं, लय म्हणजे लय भारी वाटतं. तर अशातच मला छान छान कमेंट आल्या, भारी वाटलं. अशाच कमेंट करत जावा. कसं आहे माहिती आहे का, माझ्या मागं नाही कोणाचा हात, मला स्वतः कष्ट करायचं आहे. आता तुम्ही मला रोज कंटेन आहे ना मी काम केलेलं दाखवायला. आता तुम्हाला तर दाखवलंच, पण तुम्ही काय म्हणला, जिथं ताई आपण काम करतो तिथं दाखवणं चुकीचं आहे, चुरून आणि विचारून माझ्यात धाडीच नाही की विचारून मी ते हेडव बनवू शकते. विचारलं तिथं तर ते म्हणले नाही, सिटी कॅमेरा तिथं पण आहेत, म्हणून नाही मी बनवू शकत. तर रोज मी कामाला जाते, पण आज मी घरीच आहे. का माहिती आहे का, आता उद्या आयनवमी आहे, त्यामुळं आणि धुणं सारवानं आई पप्पा, आईला आणि बापाला दोघांना पण उपास असतात. आता वडिलाला तर मी म्हणलं नका धरू तुम्ही, कारण त्यांना गोळ्या चालू आहे, त्या गोळ्या आणल्या, त्या गोळी ही त्यांना खावाच लागते. ते काय सकाळना काय दारू पित नाहीत, फक्त संध्याकाळनं ते पितात. ते म्हणतात थोडी का होईना मला पिऊ दे दारू, नाहीतर नाही प्यायल्यावर जास्त मला त्रास होतं. मग मी म्हणत असते ठीक आहे. मी त्यांना एक बिस्लरी आणून ठेवली, त्यातलं थोडं थोडं ते घेऊन पितात. असं नाही की त्यांना लईच प्यायची सवय आहे, पण हाय पहिलं लय पेत होतं, लय पेत होतं. लय इतकं कष्ट केलं ना भाऊ बहिणीनं, मी लय कष्ट केलं, बापासोबत मी कष्ट लय केलं. आणि ज्या वेळेस फिरून खायचं म्हणजे शाळेत जायचं वय होतं ना, त्यावेळेस मी बापासोबत कष्ट केलं, लय म्हणजे लय केलं. लहानपणापासून मी कष्ट करतच आले. नशिबाला पण माझ्या देवाने मला वाट बघितली माझी, की मला पोरगी पण अशी दिली. आणि त्या पोरीचं मजा तुम्ही उडवता का? ते आपण काय मी तिला केली का? देवापासूनच आलंय ना ती गोष्ट. असं नका बोलत जाऊ. एखाद्याचं मन तुम्हाला चांगलं तर बोलणं होत नसेल ना, तर वाईट पण एखाद्याला बोलू नका हो. ज्या घरी अपंग लेकरू आहे ना, त्यांना जाऊन दुःख विचारा, त्या आईला जाऊन विचारा तुम्ही, की मनामध्ये काय वेदना होत असतील. मी विचार करते ना, ते माझी पोरगी आता लहान आहे, लहानपणा नाहीच, आता ती वरच्या वर तिचं वय वाढत चाललं, तिचं कसं व्हायचं हे माझ्या डोक्यात सारखं विचार आहे. आणि तुम्ही अशा गोष्टी बोलून तर माझं मन दुखवत असताना एका आईचं, तर भाऊ बहिणीनं खरंच वाईट बोलून घेत जाऊ नका हो. मला पण वाईट बोलायला नाही आवडत तुम्हाला. आता भरपूर जणांना बानूची माया येते, भरपूर माझे भाऊ बहिणी चांगले आहेत, त्यांना काय माझ्याशी म्हणजे मी काय वाईट बोललेलं त्यांना दिसत नाही. तुम्ही चेहरा तर पडू शकताय ना, चेहऱ्यावरून तुम्हाला मी दिसते का? कधी मी नटती का? कधी माझ्या कानात असतंय का काय असतंय सांगा? कधी गळ्यात चांगलं असतंय? हा, एखाद्या बारीला मी म्हणजे सण काय असलं तर नटते की, ती पण काय मेकअप पार्लरमध्ये जाते का? पार्लरमध्ये पैसे भाऊ बहिणीनं मी 10 रुपयाचा विचार करते. आता मला माळव्याचा धंदा टाकायचाच आहे आणि टाकणार आहे मी. पण ही कसं झालं आहे माहिती आहे का, आता नवरत्न आणि ही आलं आहे, मग त्यामुळं. आणि गाडा बघितलाय मी गाडा बघितलाय, पण आता त्याला आणायला भाडं लागल. आणि तिथं मामाच्या पोराचं आहे, घेऊन जा म्हणलाय, पण ते म्हणलाय 4,000. मी म्हणलं 2,000पर्यंत देऊन टाक भाऊ. तर ती म्हणला नाही म्हणला, म्हणजे मी नाही बोलली, आई बोलली भाच्याला त्याच्या, तर देऊन टाक म्हणली का ती तिचं अपंग पोरगी आहे. तर म्हणला बघतो आत्या म्हणला, मी करतो काहीतरी आणि देतो म्हणला. आई म्हणली बरं बरं चालतंय, फोन कर. मग आता ती जेव्हा फोन करेल, आपण कसा फोन करायचा नाही का. आणि आमच्या तिथं मामाच्या इथं पण म्हणजे जो गाडा आणणार आहे ना, ते पण माळव्याचा धंदा करतात. ते माझं आजूळ आहे आणि सापटणं माझा आजूळ आहे, बबन दादाचा कारखाना, ते आजोळ आहे माझं. तर तसंच आता आई चालली तिच्या मामाच्या पोरांना, म्हणजे काहीतरी झालं तसं मला म्हणले मी जाऊन येते. म्हणलं ये बाई जाऊन. तर दीक्षाचा बड्डे आपला काही मी केला नाही, मरिकताचा महिना असल्यामुळं, कारण या महिन्यात करत नाहीत असे म्हणले, म्हणून काय केला नाही. आणि तसंच मला हो का जास्त पैसे वेस्ट घालावा असं पण मला वाटत नाही. आणि मी तिचा बड्डे साजरा केला कसं, केक फक्त कापला नाही, तिला ज्या गोष्टी आवडल्या त्या गोष्टी मी तिला घेऊन दिलेल्या आहेत त्या. आणि म्हणजे आता तुम्ही म्हणता दाखवायचं नासन तसन, तर दाखवायला काय प्रॉब्लेम नसतं मला. हो का कंटेंट रोजच आहे नवीन नवीन.
पण कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला पण नवीन नवीन रोज बघायला आवडेल, पण काही गोष्टी दाखवणं चुकीचं आहे. कारण ते मजा उडवता तुम्ही, माझं मन दुखवता तुम्ही. म्हणून मी म्हणलं की नकोच आता दाखवायला तुम्हाला त्या गोष्टी. पण कसं असतं माहिती आहे का, परत असं वाटतं की दाखवलं असतं तर बरं झालं असतं. पण भावा बहिणीनं असं काय मोठी वस्तू घेतली नाही. कपडे घेतली, एक ड्रेस घेतला आणि हॉस्टेलमध्ये तिला देऊन आली, आणि एक चॉकलेटचा पुडा घेतला, बस. याच्या पुढ्याला काहीच नाही घेतलं. आता तिला वह्या लागायच्या ते वह्या पण घ्यायच्या त्या. आता पुस्तकांचं गायड आहे ती पण घ्यायचं आहे दोन तिला. तर बघू आता, मी पण कामाला जाते आता. उद्या मला अजून आयुनुमी आहे तर आणावं लागेल. तर तुम्हाला दिसलंच, वडील माझा दाखवत्यात आईला माझ्या. तर काय काय कसं कसं करतो ही तर तुम्हाला दिसलंच. दाखवेल, नक्कीच दाखवेल बरं का. पण थोडासा आता ते उद्या दाखवायचं आहे. हा हेड माझा तर सकाळनाच पडतो, कारण माझा 300 रुपयाचा बॅलन्स आहे. 300-350चा बॅलन्स आहे. त्यामुळे 2 हेड टाकायलाही माझ्याच्याने जमत नाही, आणि मला तेवढं नेट पण पुरत नाही. म्हणून मी एकच हेड टाकते, ती पण लवकर टाकते, कारण त्यावेळेसच नेट आमच्या इथं नेटवर्क जास्त असते. म्हणून मी लवकर टाकते बरं का. असं तुम्ही म्हणू नका की ताई तू काय झोपते का नाही आणि हेडवर टाकत बसते. भावा बहिणीनं कसं आहे माहिती आहे का, जे पण माझ्या घरातलं सुख दुःख काय असेल त्याचं मी बनवते आणि टाकते, आणि माझं घरातलं रुटीन आहे. आणि मी बाहेरचं तुम्हाला दाखवणं चुकीचं आहे. जे माझ्या घरात काय होईल, नवीन जुनं, असं मी दाखवणार, बरोबर आहे का नाही. हो का, मला काय कोणाबद्दल बोलायचा अधिकार पण नाही, आणि कुणाबद्दल काही गोष्टी सांगावा असं पण मला वाटत नाही. कसं आहे माहिती आहे का, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, आणि त्या गोष्टी आपण त्यांच्या मनाविरुद्ध बोलणं ही लय चुकीचं आहे. लय म्हणजे लय चुकीचं आहे. म्हणून म्हणलं की कुणाबद्दलच बोलायला नको. आपण आपल्या घरातलं, आता तुम्ही सांगा, मी तुम्हाला, आता तुम्ही मला कमेंट करता, एक दोघं जण आहेत की घाण कमेंट करतात अन्वीबद्दल, दीक्षाबद्दल आणि माझ्याबद्दल पण. मग त्यांना का असं तोंड द्यायचं बोलायला. म्हणून मी, आणि बाकीची माझी भरपूर भावा बहिणीने आहे, मला फोन पण करतात, माझी कुशाली विचारतात, बानूची विचारतात. बस अजून काय पाहिजे मला, अजून काय पाहिजे. आणि वाईट बोलणाऱ्याला तर वाईट बोललं तर मग ती काय म्हणाल माहिती आहे का, अजून म्हणजे आम्हाला तर कंटेंट घावतोय, पण ती जास्त अजून त्याच्यावर चिडीला घालवतो. म्हणजे आपण जास्त बोलायचं, ते अजून चिडीला घालवायचं. म्हणून त्यामुळं हा का, मी असं ठरवलं की तू बोलून 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 तुझं तोंडाला फेस येऊन तू शांत बसशील. पण मी माझ्या वाईट तोंडाने कधीच तुला वाईट बोलणार नाही. बिंदास भर. तुला पण एक दिवस असं वाटलं पाहिजे की बाई ताई खरंच आपण हिला किती वाईट कमेंट केल्या, पण हिनं मागं काय बोलली असेल मी मागच्या हेड्यामध्ये, पण आता इथनं पुढं तुला जे बोलायचं ते बोल, बिंदास बोल. पण मी त्या कमेंटवर एक हेडव सुद्धा बनवणार नाही, काहीच बनवणारच नाही. कसं आहे माहिती आहे का, आपणच आपली तोंड बी आपलं, होट बी आपलं. तुम्हाला बोलून का नाही, तुम्हाला बोलून अजून माझ्या तोंडाची वाफा कशाला घालून घेऊ. आणि माझं तोंड नाही चांगलं, एकदा ना मी पिटली की पिटलीच. म्हणून कमेंट करताना ध्यान करून कमेंट करा, एवढंच मी सांगणार. आणि इथनं पुढं पण सांगणार. कसं आहे माहिती आहे का, हो का, ज्या मागं टेन्शन आहे का नाही, त्याला अजून टेन्शन देऊन काय उपयोग आहे का, सांगा बरं. मी माझ्या बापासोबत हेड्या बनवते, आईसोबत बनवते, पुरींसोबत बनवते, माझं सुख दुःख सगळं तुमच्यासोबत शेअर करते. अजून याच्याशी तुम्हाला काय पाहिजे सांगा बरं. तर चला जाऊ द्या. हेड्या वावाला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.